फेमस सिंगर अलका याग्निक ते एका दिवशी विमानातून प्रवास करून बाहेर पडल्यानंतर त्यांना कळालं की त्यांना काहीच ऐकू येत नाही। हे सिरियस इश्यू डॉक्टरला दाखवल्यानंतर ज्या डॉक्टरने सांगितलं त्याला धक्काच बसला। ते एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले की मला एक असा दुर्मिळ आजार झालाय जो खूप रेअर आहे, तो म्हणजे सेन्सिन्यूरल हिअरिंग लॉस। पुढे पोस्टमध्ये सांगतात की मला जे काय आजार झाले मी ते लवकरात लवकर बरं होईल आणि माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा प्लीज अशी विनंतीचे पोस्ट केली। परंतु आता सध्या एक प्रश्न येतो की सेन्सिन्यूरल हिअरिंग लॉस हे नेमकं आजार काय ते रेअर काय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। एक वेबसाईट आहे अमेरिकन स्पीच अँड लँग्वेज हिअरिंग असोसिएशन। या वेबसाईटनुसार कानाच्या आतल्या बाजूला इजा किंवा दुखापत झाला ना तेव्हा सेन्सिन्यूरल हिअरिंग लॉस होतो। कोणालाही अशा प्रकारचा आजार आला ना तर तेव्हा हे कायमस्वरूपी आजार येतो, त्याला रिकवर करता येत नाही, कोणताही औषध कोणताही ऑपरेशन त्याला लवकर इफेक्ट होत नाही। त्याला जर ऐकायचं असेल तर त्याला हिअरिंग एड वापरावाच लागेल। काही वेळा दुसरा आजारपण असेल, जेनेटिक इश्यू असेल, वाढता वय असेल, डोक्यावर एखादा जोरात मार लागले असेल, हे काही कारणामुळे ना बहिरेपणाची येण्याची शक्यता असते। सेन्सिन्यूरल हिअरिंग लॉस हे कशामुळे होते हे जाणून घेण्या अगोदर आपल्या कानात जे सिस्टीम आहे ते कसं काम करते हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। कानाची रचना समजून घ्यायची असेल तर बाहेर जो कान आहे म्हणजे त्याला कर्णा, ज्याला आपण इयर कनाल म्हणतो, आणि त्याच्या आत असतो कानाचा पडदा। कानाच्या पडद्याला लागून आतल्या बाजूस 3 हाडांचे साखळे असते, ज्याला गन, आयरन आणि रिकेप म्हणतात। कानाच्या आतल्या बाजूस असतो सेन्सरी हेअर सेल, ऐकण्याची नस असते, त्याचं काम असतं ऐकलेला आवाज मेंदूपर्यंत पोहोचवायचा। कानाच्या रचनेमध्ये सर्वच महत्त्वाचे पार्ट असतात, परंतु सेन्सरिंग हेअर सेल आहे ना तर ते खूप महत्त्वाचं आहे, कारण तेच मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करते आवाजाला। आता आपण जाणून घेऊ की हे सेन्सरी हिअरिंग लॉस आहे ना ते कशामुळे होतोय, ह्याचे काही कारण आहेत का? आहे। सर्वात पहिला कारण आहे की हे जेनेटिक इश्यू असू शकतो। समजा तुमच्या परिवारामध्ये कोणाला हे बहिरेपणाचा आजार असेल ना तर त्याचा पासिंग तुम्हाला सुद्धा होऊ शकतो। दुसरं कारण आहे की गरोदरपणात आईत वाढलेलं ब्लड प्रेशर असेल किंवा प्रसूती दरम्यान अडचणी आल्या असतील तर नवजात बाळाला बहिरेपणा येतो। खूप आवाजात काम करणाऱ्या व्यक्तीला हे सेन्सरी हिअरिंग लॉस येऊ शकतो। कंटिन्युअसली हेडफोन लावून ट्रेनमध्ये, बसमध्ये आणि रस्त्यावर चालत असताना अशा प्रकारच्या केसेसमध्ये सेन्सरी हिअरिंग लॉस असतो। बसमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यामध्ये आजूबाजूला ऑलरेडी गोंगाट असतो, तेव्हा तुम्ही हेडफोन किंवा इयरफोन घालताय आणि तुम्हाला बाहेरच्या आवाजामुळे तुम्ही जे काय ऐकताय ते क्लिअर येत नसल्यामुळे तुम्ही आणखीन आवाज वाढवता, जेवढा वाढवायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आवाज वाढवता, त्यामुळे तुमचं हिअरिंग सेन्सरिंग लॉस होण्याची शक्यता या ठिकाणी वाढते। त्यांना रचना समजून घेतली, त्याचे कारण समजून घेतले, सोल्युशन काय आहे का? सोल्युशन आहे। जर का तुम्हाला सेन्सिन्यूरल हिअरिंग लॉस झालं असेल त्यावेळेस तुम्हाला ऑपरेशन करून त्या ठिकाणी तुम्हाला हिअरिंग एड वापरावं लागेल, तरच ते तुम्हाला सोल्युशन आहे। तुम्हाला सेन्सरी हिअरिंग लॉस झालं नसेल, तुमचा कान ठणठणीत असेल तरी सुद्धा तुम्हाला सावध बाळगणं खूप गरजेचं आहे। पहिलं काम करायचं आहे की एक साईड कान बंद करायचं आणि एक साईडनं आवाज ऐकायचा आहे की ते प्रॉपर ऐकू येत आहे का। काही वेळेस काय होत आहे की आपल्याला जो आवाज एकदम समोरचा ऐकू येतो ना तर असं वाटतंय की यार आपल्याला प्रॉपर आवाज ऐकू येतो आणि त्यावेळेस काही वेळेस आहे ना एक साईडचं कमी आणि एक साईडचं जास्त ऐकू येत आहे। त्याचं कारण आहे मल्टिपल। तुम्ही जर एक साईड का हेडफोन वापरत असाल आणि एक साईडचा आवाज जास्त असेल, तुम्ही त्याचंच काम करत असाल, अशा प्रकारच्या केसेसमध्ये सुद्धा या ठिकाणी वर्क करताय। पहिल्यांदा हे जर काय तुम्हाला वाटत असेल की एक साईडला जास्त आवाज ऐकू येतं, एक साईडला कमी आवाज ऐकू येत आहे, हे खूप क्रिटिकल इश्यू आहे, तुम्ही लगेच डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे। दुसरे केसेस आहे, समजा तुमचं कान एकदम ठणठणीत असेल आणि घरामध्ये टीव्हीचं साऊंड किंवा एखादा साऊंडचं साऊंड, गाण्याचं साऊंड जर जास्त करत असेल कोणी, म्हणजे आपल्या घरातले आई वडील असतील किंवा कोणी म्हणजे मेंबर असतील, तर त्यांना पहिल्या गोष्टी जाऊन विचारायचं की तुम्हाला क्लिअर ऐकू येत नाही का, म्हणजे जे काय असेल ते वादावाद झाले तरी काय अडचण नाही। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं विचारणं गरजेचं आहे। समजा जर का त्यांना आवाज खूप कमी ऐकू येत असेल, हे सुद्धा खूप सिरियस इश्यू आहे, कारण त्यांच्या सोयीसाठी तुमचा सुद्धा इफेक्ट होऊ शकतो कानामध्ये, त्यामुळे डॉक्टरला कन्सल्ट करा, सोल्युशन काढून घ्या। आणि तिसरी गोष्ट, ऑनलाईन एज्युकेशन किंवा वर्क फ्रॉम होम करण्यासाठी जास्तीत जास्त हेडफोनचा वापर करतात, त्याच्यामुळे जास्त कंटिन्युअसली हेडफोन कानामध्ये असतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात। त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, समजा हेडफोनमध्ये तुमचा ऑनलाईन क्लासेस किंवा वर्क फ्रॉम चालू असेल ना तर एक साऊंड सिस्टीम मिळते, 2 साऊंड सिस्टीम मिळतात, त्या आजूबाजूला तुम्ही लावलात तर एक माईक पण मिळतो, म्हणजे तुम्ही थोडंसं लांबच्या साईडला ठेवलं तरी इफेक्ट होत नाही, कानामध्ये जात नाही आणि साऊंड एकदम न्यूट्रल येतं, त्याच्यामुळे तुम्हाला काही इफेक्ट पडत नाही। इयरफोनपेक्षा ते एक बेटर सोल्युशन आहे। सर्वात महत्त्वाचं, तरुण वय एक खवळलेलं रक्त असतं, एखादा मिरवणूक असेल, डीजे असेल, काय असेल तर नाचाला समोर जातात आणि जास्तीत जास्त डीजेच्या समोर जाऊन नाचतात, त्यावेळेस त्यांना आपलं डोंगर हँगआउट होत आहे। त्यावेळेस जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं असेल तर एक कापूस घ्या, त्याला कोळी करा आणि कानामध्ये घालून जा, त्याचा तुम्हाला इफेक्ट लवकर जाणवत नाही। जेव्हा तुम्ही असं अनुभवलं असाल डीजे समोर तुम्ही मनाप्रमाणे तुम्ही नाचलात आणि जस्ट तुम्ही तिथून बाहेर आलात तर तुमच्या कानामध्ये अजून सुद्धा किर्र आवाज भरतो, ते त्याच्यामुळे, कारण कंटिन्युअसली व्हायब्रेट आहे ना
ना ते कानामध्ये सेव्ह राहतं आणि ते सवय झाली असते त्या आवाजाची, तेव्हा लगेच तुम्ही बाहेर पडलात तर ती सवय जायला थोडं वेळ लागते कानाला. त्यामुळे त्या गोष्टी होऊ नये म्हणून कानामध्ये एक जाड एकदम कापूस ठेवा, म्हणजे जेवढं पण आवाज असेल ते थोडं न्यूट्रल करून जाईल. तर अशा गोष्टीसुद्धा खूप टाळणं गरजेचं आणि क्रिटिकल असतात त्या गोष्टी, कारण कान आणि डोळे हे एवढे जबरदस्त असतात ना, तर किती तुला प्रोटेक्ट कराल तेवढं सुद्धा कमीच आहे. त्याच्यामुळे माझं कळकळीचं तुम्हाला विनंती आहे की त्या गोष्टी काळजी करायला पाहिजे, त्या गोष्टी काळजी करा. उगाच हवाबाजीमध्ये कुठलीही गोष्टी शारीरिक हानी करून घेऊ नये. हे होते मित्रांनो आजची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी आशा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्हाला माहिती असेलच की माझे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं, तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओज आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सायनिंग ऑफ.